नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुखदेव शिंदे, जे सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नवीन वर्षाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आपण त्यांना शुभेच्छा देऊन या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. नमस्ते. प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय, काय ठरवलंय? प्रथमतः आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या श्रोतेगण प्रेक्षक वर्ग असतील त्यांना माझ्या शिंदे परिवार आणि श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रथमतः नवीन वर्षाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. त्यांना नवीन वर्ष यशाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी लाभो ही श्री सोमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि आज माझा 1 जानेवारी वाढदिवस असल्या कारणाने मी एक सामाजिक उपक्रम माझ्या मित्रपरिवाराने आयोजित केलेला आहे. पण प्रथमतः तुमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या. खरंच मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला दरवर्षी आठवतंय की तुम्ही तुमच्या वाढदिवस असेल किंवा सोमेश्वर मंदिर या ठिकाणी असेल, वेगवेगळे उपक्रम घेता. तर नक्की आतापर्यंत तुम्ही काय काय उपक्रम घेतलेत किंवा सामाजिक काम तुमचं कसं सुरू आहे? आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव सामाजिक कार्य करत असतो. दादांचा वाढदिवस म्हटलं की आम्हाला एक दिवाळीसारखाच सण असतो आणि मग आम्ही वाढदिवस सोमेश्वर मंदिरात पहिल्यांदा महारुद्राभिषेक घालून, मग केक कापून, मग रक्तदान शिबिर असू द्या, नेत्र तपासणी शिबिर असू द्या, मोफत मोतीबिंदूची तपासणी शिबिर असू द्या किंवा आरोग्य तपासणी शिबिर असू द्या किंवा शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असू द्या, खाऊ वाटप असू द्या, म्हणजे जेणेकरून समाजात चांगले उपक्रम राबवून त्या उपक्रमाचा समाजाला, विद्यार्थ्यांना कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा व्हावा, हीच आमची एक कल्पना असते त्या माध्यमातून, की जेणेकरून आज 20 वर्षे सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय. बाबा नेहमी काहीतरी धडपड, की आपल्याला एक व्यसन असल्यागत, आणि शेवट आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवार साहेब असले. दादांचं काम बघून आम्हाला थोडंसं तरी आम्ही समाजकार्य करावं, ह्या माध्यमातून आम्ही छोटंसं काम करत असतो, जेणेकरून आमच्या सोमेश्वर पंचक्रोशीत कुठंतरी एक सत्कार्य घडावं, ह्या प्रेरणेने आम्ही थोडंसं काम करत असतो. वडगाव गणातून तुम्ही इच्छुक आहात असं आम्हाला कळालं. नक्की खरं आहे का हे? वडगाव गणातून इच्छुक उमेदवार म्हणून माझी तर पण सर्वसामान्य माणसांची भावना आहे. मला अनेक म्हणजे जो राजकारणी विरहित सर्वसामान्य नागरिक आहे, तो सुद्धा म्हणतो की तुम्ही पाहिजेल, आता तुम्ही लय कार्य केलं आणि तुम्हाला कुठेतरी संधी मिळाली. मी तर इच्छुक आहे, मला समाजकार्य करायची आवड आहे. मी एनी टाइम 24 तास समाजकार्यातच असतो आणि मला जर संधी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिली तर त्या संधीचं मी सोनं करण्यास कधी कमतरता करणार नाही. कारण माझ्या पिंडचे समाजकार्य आणि समाजकार्य हेच माझे ध्येय आहे. या गणात मग कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, काय तुम्हाला काय वाटतंय, कोणते प्रश्न आधी सुटले पाहिजे? प्रश्न म्हणले तर प्रथमतः आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बारकाईने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून विकास हा घडवलेलाच आहे. विकास हा नाकारता येत नाही, पण वाढत्या लोकसंख्येनुसार प्रश्न पण निर्माण होत असतात. रस्ते असू द्या, पाण्याच्या सुविधा असू द्यात, अनेक माध्यमातून जे काय असतील प्रश्न, आणि मला प्रश्न असावेत असं वाटतं. नेहमी प्रश्न असले किंवा काम असलं तर त्या कामाला करण्यास जोश निर्माण होत असतो. किती कामं केली तरी काहीतरी करायचं राहतं असतं, त्या माध्यमातून नक्कीच. आणि मुळात म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याची एक हे संस्था, स्वराज्य संस्था ही पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकापर्यंत ती
कुठं ना कुठं जोडलेली आहे. मग ते संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावण बाळ योजना असू द्या किंवा अनेक योजना असू द्या, त्या माध्यमातून कसं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि कसा त्या सर्वसामान्य माणसाला न्याय दिला जाईल हे प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल. नक्कीच त्या संधी मिळाली तर मी सर्वसामान्य माणसांसाठी आणि माझ्या वडगाव गणातील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही किंवा तालुक्यातील सर्वसामान्य माणसांसाठी धडपड माझी सदैव राहील. मला प्रामुख्याने एक दुसरी गोष्ट म्हणजे नाण्याची दुसरी पण बाजू सांगायला हे विषय मांडायला आवडेल की शेतीचा पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा वाड्या वस्त्यांच्या रस्त्याचा प्रश्न असू द्या, अनेक ठिकाणी आज रस्त्याचे प्रश्न फार मोठे वादविवादाचे रस्ते, ह्या गोष्टीला पण प्रामुख्याने मला संधी मिळाली तर मी पहिले प्राधान्य देऊ शकतो आणि देणार. कारण मूलभूत हक्क हा प्रत्येकाचा रस्ता, पाणी आणि शेतीला पाण्याचा मोठा आहे. पिण्याच्या पाण्याचा पण की जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे. त्या माध्यमातून जरूरच मी प्राधान्य देऊन प्रयत्न करेल. तुम्ही संस्थेच्या माध्यमातून असाल, सामाजिक उपक्रम राबवतात, तरी पण मला असं वाटतंय की लोकांनी तुम्हाला ही संधी का द्यावी असं तुम्हाला वाटतंय? आज तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे असं माझ्या तर मनाने वाटतं. का द्यावी? गेले 20 वर्ष मी एक सामाजिक कार्य करतोय. मला समाजातील प्रत्येक घटकाची जाण आहे आणि महत्वाचं म्हणजे माझी तळमळच आहे की समाज कार्य हे माझे ध्येय आहे. आणि मला का संधी द्यावी तर महत्वाचे ह्या संधीच्या माध्यमातून मी सर्वसामान्य म्हणजे तळागाळातील माणसांपर्यंत जे माझ्या संस्थेच्या माध्यमातून शक्य होत नाही ते मी शक्य करून जाऊ शकतो. आणि नक्कीच मी त्या संधी दिली लोकांनी तर त्या संधीचं मला वाटत नाही की प्रश्न राहतील. कारण का मी एक सर्वसामान्य कुटुंबातून येणारा आणि सर्वसामान्य कुटुंबात सर्वसामान्य जनतेत राहणारा एक साधा कार्यकर्ता आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी मला नक्कीच जाण आहे सर्वसामान्य माणसांची. त्यामुळं मला ह्या गोष्टीची जाणीव कायमच राहील. सर्वसामान्यांनी मत दिलं तर त्यांचे कायम जाण राहील हे नक्कीच सांगू शकतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती ही तर तोंडावर आलेलीच आहे. जर ही निवडणूक तुम्ही लढवणार असाल तर मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल थोडक्यात? तुम्ही विचारलेला प्रश्न की मतदारांना काय आव्हान करेल, तर मी आव्हान करण्याऐवजी मी एक नम्र विनंती करू शकतो मतदार बंधू आणि भगिनींना की मला संधी मिळाली तर नक्कीच तुमच्या तळागाळातले प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न करेल ही मी ग्वाही देऊ शकतो. कारण मी आव्हान करण्याइतका मोठा कार्यकर्ता नाही, एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला सदैव नम्रतेनेच राहील ही मी ग्वाही देऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते सुखदेवराव शिंदे. त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यांच्या माध्यमातून ते सामाजिक काम त्यांचं सुरूच आहे. जर या ठिकाणी त्यांना पंचायत समितीसाठी संधी मिळाली तर ते तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतील असं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.